शेतकरी मित्रांनो, आपल्या देशात कृषी आणि दुग्ध व्यवसाय ही बाजारपेठ अमेरिकासारख्या देशांसाठी का खुली करत नाही, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात मोठ्या प्रमाणात आधी बोंडअळीचा प्रभाव येत होता. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी ची कंपनी मोन्सॅन्टो आणि भारतातील कंपनी मायको या दोन कंपनी मिळून एक चर्चा केली आणि जेनेटिकली मॉडिफाईड बीटी कॉटन याचे निर्माण केले. जीएम बीटी कॉटन हे शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले आणि त्या जीएम बीटी कॉटनवर गुलाबी बोंडअळीचा प्रभाव कमी प्रमाणातच होता. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात जीएम बीटी कॉटन हे चांगले होते, पण शेतकरी मित्रांनो, इतर जीएम सोयाबीन, जीएम पीक म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड पीक यांना आपल्या देशात परवानगी नाही मिळत. मित्रांनो, यांना जर परवानगी मिळाली तर आपल्या देशातील निर्यातीवर आणि बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल आणि आपल्या शेतमालाला पण भाव मिळणार नाही. कारण शेतकरी मित्रांनो, आपण नॉन जीएम सीड्स उत्पादक आहोत, म्हणजेच आपला भारत नॉन जीएम सीड्स उत्पादन करत असतो. आपले जे सोयाबीन आहे, मका आहे, हे खाण्यासाठी म्हणजेच लोकांच्या खाण्यासाठी हे हानिकारक नाही आहे आणि जीएम सीड्स हे लोकांना खाण्यासाठी हानिकारक असते. त्याच्यामुळे वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात. म्हणून शेतकरी मित्रांनो, नॉन जीएम सीड्स आपल्या देशातून नॉन जीएम सीड्स निर्यात हे युरोपियन खंडात म्हणजेच युरोपियन युनियन युरोपियन देशांमध्ये होत असते आणि इतर देशांमध्ये पण सुद्धा आपल्या देशातील नॉन जीएम सीड्स हे निर्यात होत असते. शेतकरी मित्रांनो, जर आपण जीएम सीड्सची लागवड केली तर आपले जे गहू पीक आहे, सोयाबीन आहे, हे जेनेटिकली मॉडिफाईड होईल आणि इतर देश आपल्याकडून सोयाबीन, गहू यांसारखे पीक घेणार नाही. त्या कारणाने आपल्या बाजारपेठेवर पण प्रभाव पडेल आणि आपल्या शेतमालावर पण प्रभाव पडेल आणि MSP सुद्धा सरकारची कमी होऊन जाईल. तर या कारणाने शेतकरी मित्रांनो, आपल्या देशात जीएम सीड्स ची लागवड करण्यात परवानगी नाही आहे. आतापर्यंत शेतकरी मित्रांनो, जीएम सीड्सची परवानगी लागवड करण्यात दिली नाही आहे. शेतकरी मित्रांनो, जीएम सीड्स निर्माण करणारे देश म्हणजेच अमेरिका, कॅनडा, ब्राझील आणि अर्जेंटिना हे देश जीएम सीड्सची लागवड करतात. या देशाकडून इतर देशांना जीएम सीडची निर्यात होते. मोठ्या प्रमाणात यांच्याकडून जीएम सीड घेतले जातात, पण ते लोकांचे अनाज म्हणून घेतले जात नाही. हे जीएम सीड्स त्यांनी त्यांच्या पशुधनामध्ये वापर करतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे समजून घ्या की हे जीएम सीड्स बाकी देशात लोकांचे अनाज म्हणून वापरले जात नाही, त्यांच्या पशु आहारामध्ये यांचा वापर केला जातो ह्या जीएम सीडचा. आणि नॉन जीएम सीड्स हे त्यांच्या लोकांसाठी अनाज म्हणून वापरतात. मित्रांनो, मोठे देश म्हणजेच युरोपियन युनियन म्हणजे युरोप खंडातील देश, तसेच रशिया, सायबेरिया आणि अल्जेरिया यांसारख्या देशामध्ये जीएम सीड्स हे बॅन आहे. म्हणजेच लोकांसाठी अनाज म्हणून वापर करणे जीएम सीड्सचा हे बॅन आहे. शेतकरी मित्रांनो, अमेरिकेमधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सवलती आणि सबसिडी हे सरकारकडून मिळतात. त्याचप्रमाणे त्यांना अत्याधुनिक ॲडव्हान्स खते आणि तंत्रज्ञान वापरायला सुद्धा मिळतात. त्यामुळे त्यांचा एकरी खर्च कमी असतो आणि हे जीएम सीड ची लागवड त्यांना परवडतात. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व कारणांमुळे आपल्या देशात जीएम सीडची लागवड करण्यासाठी परवानगी मिळत नाही. अमेरिकेकडून ज्या देशाने जीएम सीडची लागवड केली आहे ते देश, तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या देशात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. अंदाजे 40 करोड शेतकरी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असतात. तर शेतकरी मित्रांनो, ही जर बाजारपेठ खुली झाली म्हणजे शेती क्षेत्र आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्र हे अमेरिकेसाठी खुले झाले तर आपले दुग्ध व्यवसाय मागे येईल. कारण अमेरिकेत HF गायींमध्ये ABST हार्मोन्स हे इंजेक्ट केले जाते आणि मोठ्या प्रमाणात ब्लड मिल आणि मांस त्यांना खुराकीमध्ये दिले जाते. या सर्व कारणांमुळे त्यांचे दुग्ध व्यवसाय हे प्रचंड प्रमाणात दूध उत्पादन करत असतात. जर भारत देशाने अमेरिकेला ती क्षेत्र तसेच दुग्ध व्यवसाय ही बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केली तर आपल्या शेतकऱ्यांचे नुकसानच आहे. शेतकरी मित्रांनो, तर अशा प्रकारे ही समस्या तुम्ही समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा.